नमस्कार. आपण लहान मुलांचा टिफिन म्हणाल किंवा मोठ्या मुलांचा, आईला तर असा प्रश्नच पडलेला असतो, की यांच्या टिफिनमध्ये काय द्यायचं, की जेणेकरून मुलं पूर्ण डबा फिनिश करून येतील. आज मी असाच पोटभरीचा टिफिन बनवलेला आहे, जो मुलांना दिवसभराचाही जर शाळेचा त्यांचा वेळ असला, तरी त्यांचा पोटभरीचा होईल. चला तर वेळ न करता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता आपण बनवणार आहोत टिफिन क्रमांक 1. तर आता बघा, त्यासाठी सर्वात आधी मी तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम करून घ्यायचं छान कडकडीत असं आणि त्यामध्ये आपण जिरं व मोहरी घालणार आहोत. जिरं मोहरी आपल्याला छान अशी फुटू द्यायची आहे. त्यामुळे भाजीला एक छान तर फ्लेवर येईलच जिऱ्या मोहरीचा आणि भाजी चवीलासुद्धा चांगली लागेल. लहान मुलांच्या भाजीमध्ये थोडं जिऱ्याचं प्रमाण जास्त ठेवायचं. आता इथे लसूण आणि आलं छान असं ठेचून घेतलेलं आहे आणि तेही तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण लहान मुलांचा टिफिन करत असताना नेहमीच त्यांच्या आवडीचं आपल्याला द्यावं लागतं. कारण त्यामुळे मुलं डबा हा पूर्ण फिनिश करतच नाहीत. तर त्यासाठी मुलांच्या आवडीची असणारी भेंडीची भाजी. तर आता भेंडी छान अशी धुवून स्वच्छ पुसून घेतलेली आहे आणि कापून घेतलेली आहे. भेंडी आता तेलामध्ये छान 1 ते 2 मिनिटं आपल्याला अशी परतून घ्यायची आहे. त्यामुळे भेंडीतला चिकटपणा हा कमी होण्यासही मदत होईल आणि भेंडी थोडी कुरकुरीत अशीही होईल. आता पाहू शकता भेंडी माझी परतून झालेली आहे. आता त्यामध्ये आपण काही कोरडे मसाले घालणार आहोत. तर त्यामध्ये चवीप्रमाणे लाल तिखट, धनेपूड अर्धा चमचा आणि हळद घेतलेली आहे. चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. लाल तिखट हे थोडं म्हणजे तिखटाला कमी आहे, त्यामुळे मी हे थोडं जास्त घातलेलं आहे. तुम्ही जर मुलं कमी तिखट खात असतील तर त्यामध्ये तिखटाचं प्रमाण हे कमी ठेवायचं किंवा इथे तुम्ही एखादी हिरवी मिरचीही वापरू शकता. पण हिरवी मिरची हिरवाच कलर असल्यामुळे ती दिसत नाही आणि चवीलाही भेंडी तितकी छान लागत नाही, त्यामुळे मी लाल तिखटाचा वापर केलेला आहे. आता त्यामध्ये बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि आता यावर झाकण ठेवून शिजवून घ्यायची. आता 5 मिनिटानंतर आपण चेक करूया. तर पाहू शकता आपली भेंडी आता शिजली गेलेली आहे आणि त्यामधला चिकटपणाही पूर्ण नाहीसा झालेला आहे. अशाच पद्धतीने आपल्याला भेंडी शिजवून घ्यायची. चला तर आता दुसऱ्या रेसिपीकडे वळूया. तर आता मुलांच्या छोट्या डब्यासाठी इथे मी बघा मूग डाळ छान अशी 3 ते 4 तास भिजत घातलेली होती आणि सालीसकटच आपल्याला मूग डाळ ही वापरायची आहे. आता त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात 2 लसूण पाकळ्या, 1 हिरवी मिरची आणि आल्याचा तुकडा घातलेला आहे. इथे आपल्याला जिरं वापरायचं आहे आणि धनेपूड, चवीप्रमाणे मीठ. आता घेतलेलं सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकून घ्यायचं आहे आणि आता आपण हे पाणी टाकून छान असं बारीक करून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता हे सर्व साहित्य घातल्यामुळे आपली जी बनवण्याची पद्धत आहे तीही आपल्याला सोपी होईल. तर आता इथे बघा बारीक लहान वाटी एवढा रवा घेतलेला आहे आणि आता आपण नंतर घालणार आहोत, मी सांगेलच तुम्हाला. आता इथे गरजेप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं आणि छान असं बारीक आपल्याला हे करून घ्यायचं आहे. फक्त बारीक आपल्याला हे जाडसर राहू द्यायचं नाही. तुम्ही पाहू शकता अगदी चांगल्या पद्धतीने हे बारीक करायचं आहे. आता आपण हे बाजूला ठेवणार आहोत आणि मी तवा छान गरम करून घेतलेला आहे. त्यावर चपात्या सर्वात आधी करून घेणार आहोत. चपातीचा गोळा मी आधीच तयार करून ठेवलेला होता. अशा पद्धतीने तुम्ही पूर्वतयारी करून ठेवली तर तुमचा वेळही वाचेल आणि छान असं तेल लावून आपल्याला ही चपाती खमंग अशी भाजून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता वरून मी छान असे सोनेरी स्पॉट यावर येऊ दिलेले आहेत. कारण त्यामुळे पोळी जी आपण डब्यामध्ये राहू देतो, त्यामुळे आपली जी चपाती किंवा पोळी आहे ती छान अशी कुरकुरीत राहते किंवा अशी तिला असा घामिजल्यासारखी म्हणतो आपण, ती तशी होत नाही. तर पाहू शकता अशा पद्धतीने दोन्ही बाजू मी छान अशा खमंग भाजून घेणार आहे. अशाच पद्धतीने दुसरी चपाती देखील मी तयार करणार आहे आणि आपल्याला ही गार करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मी एका याच्यावर नेटवर काढून घेतलेली आहे. आता जे आपण साहित्य किंवा मिश्रण तयार केलेलं होतं, तर आता ज्या मूग डाळीच्या मिश्रणामध्ये आपण बारीक घेतलेला जो रवा आहे तो आपल्याला वेळेवर घालायचा आहे. यामुळे आपण जे मूग डाळीचे पॅनकेक किंवा धिरडं जे तयार करणार आहोत तर ते छान कुरकुरीत येतं. तर आता तवा चपातीमुळे आपला गरमच होता, तर त्यावर आपण हे छान असं मिश्रण टाकून घेणार आहोत आणि त्याचे छोटे असे धिरडे तयार करून घेणार आहोत. तुम्ही इथे काही टोमॅटो किंवा कांदा याचाही वापर करू शकता आणि कडेने याला तेल छान असं सोडून घ्यायचं आणि छान असे खमंग आपल्याला हे भाजायचे आहेत. डब्यामध्ये कुठलाही पदार्थ देताना चपाती किंवा असे जे काही धिरडे किंवा पॅनकेक आहेत ते छान खमंग भाजायचे. त्यामुळे कारण हवा बंद डबा असतो त्यामुळे वरून त्याला घाम किंवा पाणी येतं, तर ते होणार नाही
आणि ते छान कुरकुरीत राहतील. तर पाहू शकता अशा पद्धतीने आता हे आपलं धिरडं तयार झालेलं आहे. असंच दुसरंही बनवून घेतलेलं आहे. तर आता आपण डबा तयार करायला घेऊ. छान अशा घड्या करून केलेल्या चपात्या आणि त्यावर भेंडीची अशी भाजी सुकी. अगदी चवीला अप्रतिम लागणारा हा डबा आहे आणि छोट्या डब्यामध्ये तयार केलेले आपण धिरडे. अगदी मुलं पूर्ण डबा फिनिश करून येतील आणि सोबत थोडंसं केचप द्या, त्यामुळे मुलं आवडीने खातील. अशा प्रकारे आपला डबा क्रमांक 1 आता तयार झालेला आहे. तर आता आपण पुढच्या रेसिपीकडे वळूया. तर इथे पाहू शकता आता आपण तयार करणार आहोत डबा क्रमांक 2. तर आता त्यासाठी मी इथं पहा तेल छान कडकडीत गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये सुरुवातीलाच मोहरी घातलेली आहे. मोहरी छान अशी फुटू द्यायची आहे आपल्याला. आता त्यामध्ये मी जिरं घालणार आहे. यामध्येही मी जिऱ्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे. आता छान जिरं मोहरी फुटल्यानंतर इथं मी लसूण आलं छान ठेचून घेतलेलं आहे ते घातलेलं आहे. आता त्यामध्ये काही कोरडे मसाले घालण्याआधी आपण जी मटकी घेतलेली आहे ती मटकी 1 वाटी इतकी घेतलेली आहे. ती छान अशी आपण थोडी परतून घ्यायची आहे. मटकी छान धुवून घेतलेली आहे आणि सुकवूनसुद्धा घेतलेली आहे. सुकवली नाही तरीही चालेल. तुम्ही डबा करताना पूर्वतयारी जर करून ठेवली तर तुमचा वेळही वाचतो आणि कमी वेळात तुमचा डबा तयार होतो. तर आता इथे कोरड्या मसाल्यांमध्ये चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. हळद घेतलेली आहे. प्रत्येकी पाऊण चमचा एवढं मी धनेपूड आणि गरम मसाला घेतलेला आहे. चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. घेतलेलं सर्व साहित्य आपल्याला या मटकीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि मटकीबरोबर जे कोरडे मसाले घेतलेले आहेत ते देखील परतून घ्यायचे आहेत. आता अशा पद्धतीने मटकी आपण परतून घेतल्यानंतर ती शिजतेही लवकर आणि चवीलाही छान लागते. आता यामध्ये आपण मटकी शिजे इतपत पाणी घालणार आहोत. जास्त पाणी घालायचं नाही. तुम्हाला घरी जर एरवी त्यामध्ये थोडा रस्सा हवा असल्यास मटकीमध्ये पाणी घालू शकता. पण इथे टिफिनसाठी तयार करत आहोत त्यामुळे अर्धाच कप पाणी घातलेलं आहे. 5 मिनटं वाफ काढून घेतलेली आहे आणि पाहू शकता मटकीतील पाणी पूर्णपणे सुकलेलं आहे. अशाच पद्धतीने आपल्याला टिफिनसाठी मटकी तयार करायची आहे. वरून बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि मटकी अगदी आपल्याला टिफिनसाठी लागते तशी तयार झालेली आहे. आता चला तर मग आपण छोट्या डब्यासाठी रेसिपी करणार आहोत. तर भांड्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला लहान अर्धा चमचा एवढी जिरं आणि मोहरी घातलेली आहे. दोन्हीही छान फुटू द्यायची. मुलांच्या डब्यासाठी तुम्ही हिंगाचाही वापर करू शकता. पोटासाठी हिंग खूप चांगला असतो. तर आता पहा यामध्ये जिरं आणि मोहरी फुटल्यानंतर काजूचे काप घालून घेतलेले आहेत. काजूचे काप पूर्णतः ऑप्शनल आहेत. छान असे काजू आपण तेलामध्ये परतून घ्यायचे. तेलाऐवजी तुपाचाही वापर केला तरीही चालेल. इथे शिमला मिरची, गाजर, कांदा आपण घालून घेतलेला आहे. पूर्ण भाज्या मी अशा चौकोनी कापून घेतलेल्या आहेत. तुम्हाला आवडतील तशा तुम्ही कापून घ्यायच्या. फक्त थोड्या जाडसर ठेवायच्या आणि यामध्ये कॉर्न घालायचे. छान असे भाज्या आपण तेलामध्ये थोड्या परतून घेणार आहोत आणि त्याचा क्रंचीपणा आहे तो तसाच ठेवणार आहोत. जास्त शिजू द्यायच्या नाही आपल्याला भाज्या. अगदी 5 मिनटं आपण ह्या भाज्या फक्त परतून घेणार आहोत. आणि आता बघा सोया चंक मी छान असे बॉईल करून घेतलेले आहेत मिठाच्या पाण्यामध्ये आणि हाताने छान असे पिळून घेतलेले आहेत. त्याचे फक्त लहान असे तुकडे करायचे आणि त्यासुद्धा परतून घ्यायच्या. आता इथे अगदी चुटकीभर एवढं लाल तिखट वापरलेलं आहे. मुले जर तुमची लाल तिखट थोडं जास्त प्रमाणात खात असतील तर तुम्ही थोडं जास्तही घालू शकता यामध्ये लाल तिखट. आणि आता सर्व भाज्या परतून झाल्यानंतर यामध्ये मी टोमॅटो सॉस घालणार आहे. तर पहा आता इथे मी पोहे खाण्याचे 2.5 ते 3 चमचे एवढा टोमॅटो सॉस घातलेला आहे आणि तोही या भाज्यांबरोबर परतून घेतलेला आहे. तुम्ही यामधील एखादी भाजी स्किप केली तरीही चालेल. शिजवून घेतलेला छान असा मोकळा असा सळसळीत असा भात केलेला आहे. आता तो आपण या भाज्यांवर घालणार आहोत आणि आपण आता छान हे पूर्ण मिक्स करणार आहोत. त्याआधी इथे मी चवीप्रमाणे मीठ घालून घेते. असा सळसळीत असा भात शिजवून घ्यायचा. त्यामुळे आपण जो मुलांसाठी व्हेज मिक्स पुलाव करत आहोत तो छान चवीला लागतो. अशा पद्धतीने छान मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही हा मुलांना टिफिनसाठी द्या. भाज्या तर त्या पूर्ण खातीलच आणि डबाही फिनिश करतील. तर अशा पद्धतीने आपला हा भात तयार झालेला आहे. चला तर आपण टिफिन भरायला घेऊयात. आपण छान अशा तेल लावून चपात्या तयार केलेल्या आहेत. त्यावर शिजवून घेतलेली कोरडी अशी छान मटकी आणि छोट्या डब्यासाठी आता आपण जो भात तयार केलेला आहे तो भातही आपण दिलेला आहे. मुलं पूर्ण डबा फिनिश करून येतील. तर चला आता आपण
टिफिन क्रमांक किंवा डबा क्रमांक 3 तयार करणार आहोत. तर चला आता सर्वात आधी मी तेल तापवून घेतलेलं आहे छान आणि त्यामध्ये जिरं व मोहरी घातलेली आहे. जिरं मोहरी आपल्याला छान अशी फुटू द्यायची आहे. आता आपण त्यामध्ये पुढचं साहित्य घालणार आहोत. तर अशा पद्धतीने छान असा ठेचून घेतलेला आलं आणि लसूण आहे तो घातलेला आहे. नेहमी भाजीमध्ये लसूण आणि आलं छान असं ठेचून घालायचं, त्याचा फ्लेवर भाजीला खूप छान येतो. आता कोरड्या मसाल्यांमध्ये पाहू शकता हळद, धनेपूड घेतलेली आहे अर्धा चमचा, चवीप्रमाणे तिखट आणि मीठ घेतलेलं आहे चवीप्रमाणे. सर्व घेतलेलं साहित्य तेलामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि जे पनीर आहे तर तुम्ही पाहू शकता मी काप न करता हाताने छान असं कुस्करून घेत आहे किंवा स्क्रम्बल करून घेत आहे. अशा पद्धतीने क्रम्बल केलेलं जे आपण पनीर असतं ते चवीला खूप छान लागतं किंवा हाताने छान असं कुस्करून घ्यायचं. कारण आता पाहू शकता तुम्ही ही भाजी मुलांना दिली तर पोटभरीची तर होईलच आणि चवीलाही छान लागेल. यामध्ये बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि ही भाजी छान अशी मिक्स करून घेतलेली आहे. फक्त पनीर आपल्याला जास्तही शिजवायचं नाही, कारण आपण पनीर जर जास्त शिजवलं तर ते चिवी असं पनीर होतं आणि ते चिवी झाल्यानंतर मुलांना ते खायलासुद्धा चांगलं लागत नाही. तर आता ते रबरासारखं झालेलं पनीर मुलं खाण्याचं टाळतात. तर पाहू शकता आता ही पनीरची भाजीसुद्धा तयार झालेली आहे. आता आपण दुसरी रेसिपी करायला घेणार आहोत. तर आता पाहू शकता एका भांड्यात मी आता इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी एवढं. आता आपण मुलांचा छोटा डबाही पोटभरीचा करणार आहोत, त्यासाठी मी इथं कणिकचा वापर केलेला आहे किंवा गव्हाच्या पिठाचा. आता यामध्ये लहान अर्धी वाटी एवढं फेटलेलं दही घेतलेलं आहे. दही फक्त जास्त आंबट नसावं आणि आता आपण हे छान भिजवून घेणार आहोत. तर यामध्ये थोडं थोडं करत आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे आणि छान यातल्या गुठळ्या पूर्ण मोडायच्या आहेत. गव्हाच्या पिठाचा वापर केल्यामुळे मुलं हे आवडीने खातील आणि हे चवीलाही खूप छान होतील आपले पॅनकेक. तर पहा आता हे पूर्ण मिक्स करून झालेलं आहे माझं. आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घेणार आहोत. 1 चमचा एवढं जिरं घेतलेलं आहे अख्खं आणि अगदी चुटकीभर एवढं सोडा घेतलेला आहे. तुम्ही यामध्ये ओव्याचाही वापर करू शकता. अगदी लहान चमचा एवढा ओवा घ्यायचा. आता छान असं हे मिक्स करून घेणार आहे मी आणि तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता की आपल्याला हे अशा पद्धतीचं लागणार आहे. पाहू शकता हे मी इतकं पातळ करून घेतलेलं आहे. आणि आता आपण पुढची तयारी करणार आहोत. तर तवा छान असा गरम करून घेतलेला आहे आणि याला तेल लावून घेतलेलं आहे मी वरून. आता तवा छान कडकडीत असा गरम झाल्यानंतर पहा वरून याला तेल लावायचं आणि छान असे छोटे असे पॅनकेक आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. तवा मोठा असल्यामुळे यावर 3 ते 4 पॅनकेक सहज निघतात. तर पहा असे मी पूर्ण करून घेतलेले आहेत किंवा तुम्हाला एक मोठाही करायचा असल्यास धिरड्यासारखा तर तुम्ही तोही करू शकता. आता यावर आपण ज्या भाज्या कट करून ठेवलेल्या आहेत त्या भाज्या घालणार आहे. सुरुवातीला बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा, नंतर त्यावर आपण दुसऱ्या भाज्याही घालूयात. तर आता पाहू शकता इथे कांदा छान बारीक कापलेला आहे, शिमला मिरचीही बारीक कापलेली आहे आणि आता आपण गाजर देखील यावर घालणार आहोत. तर अशा कलरफुल दिसणाऱ्या पॅनकेक मुलं आवडीनं खातील आणि भाज्याही त्यांच्या पोटात जातील. आता वरून यावर बारीक कापून घेतलेला छान टोमॅटो घालायचा. फक्त टोमॅटोच्या बिया काढून घ्यायच्या आणि यावर कॉर्नही घालून घेणार आहे. तर आता तुम्ही म्हणाल ह्या भाज्या तर तशाच राहतील. तर आता आपण ह्या वरून छान अशा प्रेस करून घेणार आहोत, त्यामुळे त्या भाज्या छान अशा पॅनकेकला चिटकल्या जातील. तर आता वरून छान कडेने त्यावर तेल सोडायचं आणि तेलामुळे छान असे क्रंची हे पॅनकेक आपले तयार होतील. पहा अशा पद्धतीने छान हे मी प्रेस करून घेणार आहे आणि प्रेस केल्यामुळे भाज्या छान चिकटूनच त्याला राहतील. आता ही आपण खालची बाजू छान अशी खमंग भाजून घ्यायची आणि नंतर हे परतून घेणार आहोत आपण. अशा पद्धतीने हे पॅनकेक तुम्ही मुलांना डब्यात जर दिले तर मुलं आवडीने भाज्यासुद्धा पोटात जातील आणि त्यांना ते पौष्टिकसुद्धा तयार होईल. अशाच मी सर्व हे जे पॅनकेक आहेत ते खमंग असे भाजून घेणार आहे. अशा पद्धतीचा डबा तुम्ही नक्की मुलांना देऊन बघा. मुलं नक्कीच पूर्ण डबा फिनिश करून येतील. ही दुसरंही माझं परतून झालेलं आहे आणि तुम्ही थोडी पूर्वतयारी जर करून ठेवली तर वेळेवर तुमचा डबा काही तर होणार नाही आणि लगेचच तयार होईल आणि मुलांना तुम्ही वेगवेगळे प्रकारसुद्धा देऊ शकता जर पूर्वतयारी करून ठेवली तर.
आता पहा, दोन्ही बाजूनी मी तेल छान टाकून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपले पॅनकेकसुद्धा आता तयार झालेले आहेत, पाहू शकता. आणि टिफिनमध्ये देताना पॅनकेक असो किंवा चपाती छान अशी खमंग भाजायची, कारण हवा बंद असल्यामुळे खमंग पदार्थ आपण खूप वेळ जरी ठेवले तरी ते चवीला चांगले लागतात. पहा अशा पद्धतीने, आणि सोडा वापरल्यामुळे छान असे मऊसूत हे तयार होतात. तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला जवळून दाखवत आहे. आणि डब्यासाठी आपण आता छान पराठे तयार करून घेणार आहोत. तर आता पाहू शकता, पराठेचा मी गोळा भिजवताना त्यामध्ये थोडा ओवा टाकून घेतलेला आहे आणि तेलाचं 1 पळी एवढं मोहन टाकून घेतलेलं आहे. पराठे छान असे खमंग आपण भाजून घेणार आहोत. आपण जी पनीरची भाजी केलेली आहे त्यासोबत पराठे चवीला अप्रतिम लागतात. तर पाहू शकता, आता हे पूर्ण माझे छान सोनेरी रंगाचे होईपर्यंत भाजून घेणार आहे मी. आणि तेल टाकल्यामुळे छान असे कुरकुरीत आपले हे जे पराठे आहेत ते तयार होणार आहेत. तुम्हाला जर असे थोडे खस्ता हवे असल्यास तुम्ही गोळा तयार करताना त्यामध्ये तेलाऐवजी तुपाचा वापर करा. तुम्हाला जर कुरकुरीत हवे असतील तर तेलाचा वापर करायचा, आणि खुसखुशीत हवे असतील तर तुपाचा वापर करायचा. आता दोन्हीही माझे भाजून झालेले आहेत. आता आपण डबा तयार करूया. तर आपण केलेले पराठे छान गार करून घेतलेले आहेत आणि आपण आता भाजीसुद्धा भरून घेणार आहोत यामध्ये. तर तयार केलेली पनीरची भाजी आणि आता त्यासोबत केलेले पॅनकेक, आणि थोडंसं मुलांना केचप दिलं तरीही चालेल. तर अशा पद्धतीने आपला हा डबाही तयार झालेला आहे. आता तयार करूया आपण डबा क्रमांक 4. तर त्यासाठी बघा, आता मी सुरुवातीला तेल छान गरम करून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी मोहरी, जिरं घालणार आहे. आणि जिरं मोहरी छान फुटल्यानंतर पुढचं साहित्य आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तर यामध्ये मी लसूण आणि आलं 1 चमचाभर घातलेलं आहे, छान असं कुटून घेतलेलं. आता हे सुद्धा आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत. आपल्या बऱ्याच भाज्या ज्या आपण करतो त्यांची पद्धत जवळजवळ सेमच असते. तर आता यामध्ये जे फ्लॉवर मी बारीक कापून घेतलेले आहेत ते फ्लॉवर धुवून स्वच्छ यामध्ये घातलेले आहेत. आता तुम्ही जर मुलांना रंग पिवळा हवा असेल तर त्यामध्ये हिरव्या मिरचीचा वापर करू शकता. पण डब्यासाठी आपण भाजी करत आहोत तर फ्लॉवरची भाजी ही लाल जी आपण तिखट वापरतो त्याची चवीला चांगली लागते. त्यासाठी मी इथं लाल तिखटाचा वापर केलेला आहे. धनेपूड, गरम मसाला प्रत्येकी अर्धा चमचा, हळद आणि चवीप्रमाणे तिखट घेतलेलं आहे, आणि मीठसुद्धा चवीप्रमाणे. घेतलेलं सर्व साहित्य आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि छान अशी भाजी आपल्याला ही मिक्स करायची आहे. पाहू शकता, अगदी चवीला अप्रतिम लागणारी ही भाजी आहे. आणि आपण टिफिनसाठी सर्व सुक्याच भाज्या करत आहोत. तर सुकी भाजी देताना आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर भाजी शिजणे इतकाच करायचा आहे. आता यामध्ये मी 1 पळी भाजीची एवढंच पाणी टाकलेलं आहे आणि छान ही भाजी आपण मिक्स केलेली आहे. आता यावर बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे आपल्याला. अशा पद्धतीने भाजी तुम्ही तयार करा. अगदी चवीला अप्रतिम भाजी तयार होते ही आपली. तर पाहू शकता, आता या भाजीमधलं पाणी बऱ्यापैकी सुकलेलं आहे. छान आता हे पूर्ण आपण मिक्स करून घेऊया आणि यावर परत एकदा झाकण ठेवून घेते. आणि आपण भाजी ही आणखी थोडं शिजवून घेणार आहोत. तर पाहू शकता, ही भाजी मी परत आणखी 2 ते 3 मिनटं छान वाफेवर शिजवून घेतलेली आहे. आणि आता भाजी पूर्णतः त्यातलं पाणी सुकलेलं आहे. अशा पद्धतीने ही आपली फ्लॉवरची भाजी आता तयार झालेली आहे. आता आपण मुलांच्या छोटा डबा जो आहे तो तयार करणार आहोत. तर त्यासाठी मी इथं 2 ब्रेड स्लाईस घेतलेले आहेत आणि त्यावर टोमॅटो केचप लावून घेतलेला आहे. यामध्येच मी काळी मिरी पावडर आणि चवीप्रमाणे मीठ व थोडं तिखट घातलेलं आहे केचपमध्येच. आता वरून आपण यावर उकळलेला बटाटा छान असा खिसून घेणार आहोत. तर आता यावर बारीक कापून घेतलेल्या सर्व भाज्या घालायच्या आहेत आपल्याला. तर आता आपण पाहू शकता, तुमच्या घरी ज्याही कुठल्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घालू शकता. इथं बघा, मी इथं शिमला मिर्च बारीक कापून घेतलेली, गाजर, कॉर्न घातलेले आहेत. इथं कांद्याचा वापर मी केलेला नाही, कारण हा कच्चा कांदा जो असतो तो त्याचा थोडा टिफिनमध्ये जास्त उग्र वास येतो, त्यासाठी मी इथं कांदा स्किप केलेला आहे. वरून आपण आता 1 टोमॅटो व 1 काकडीची स्लाईस ठेवलेली आहे. आणि आता आपण यावर दुसरीही स्लाईस ठेवणार आहोत. त्यावर सुद्धा मी टोमॅटो केचप लावून घेतलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही मुलांसाठी सँडविच तयार करू शकता. आता हे आपण तव्याला छान तूप लावून हे खमंग असे भाजून घेणार आहोत.
तुपाचा वापर केल्यामुळे मुलांच्या पोटात तूप तर जाईल आणि शिवाय सँडविचसुद्धा आपलं छान असं खमंग भाजल्या जाईल. दोन्ही बाजू छान सोनेरी रंगाच्या होईपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत, पाहू शकता. आता जितकं छान तुम्ही असं सँडविच कुरकुरीत असं भाजून घ्याल तितकं ते जास्त वेळासाठीही चांगलं राहील आणि चवीलाही चांगलं लागेल. तर आता पाहू शकता अशा पद्धतीने त्यावर छान असे सोनेरी स्पॉट आपल्याला येऊ द्यायचे आहेत. आता आपलं सँडविच तयार झालेलं आहे. आपण हे कट करून घेऊयात. तुम्ही जे केचप आहे त्यामध्येच मीठ, तिखट आणि काळी मिरी पावडर घालायची. तुमचा वेळही वाचेल आणि ते केचप पूर्ण सगळीकडे छान लागलं जातं. अशा पद्धतीने कट करून घ्यायचं. पाहू शकता तुम्ही सँडविचसुद्धा तयार झालेला आहे. आता डबा आपण तयार करायला घेऊ. आपण छान घडीच्या चपात्या ठेवलेल्या आहेत. त्यावर फ्लॉवरची भाजी आणि छोट्या भुकीसाठी आपण जे तयार केलेलं सँडविच होतं ते सँडविचसुद्धा घेतलेलं आहे. आवश्यकता वाटल्यास तुम्ही थोडं केचपसुद्धा मुलांना देऊ शकता. अशा पद्धतीने आपला हा डबा तयार झालेला आहे. आता आपण तयार करणार आहोत डबा क्रमांक 5. तर सुरुवातीला भांडं छान गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये तेल टाकल्यानंतर इथं मी मोहरी घातलेली आहे. मोहरी छान फुटू द्यायची आहे आपल्याला. आता त्यामध्ये मी एक हिरवी मिरची कट करून घातलेली आहे. तुम्ही जर एखादी मिरची त्यामध्ये तिखट खात असल्यास वाढवू पण शकता. आता इथं मी यामध्ये जिरं घातलेलं आहे. आता लसूण आणि आलंसुद्धा ठेचून घेतलेलं आहे ते घातलेलं आहे. छान असं आपण हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये, छान जेणेकरून लसूण चांगला परतल्या जाईल तेलामध्ये. आता इथं पाहू शकता तुम्ही जे कोरडे मसाले आहेत त्यामध्ये हळद, धनेपूड थोडी जास्त घेतलेली आहे पाऊण चमचा, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. लाल तिखट हिरवी मिरची असल्यामुळे वापरलेलं नाही. छान असं पूर्ण हे मसाले तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि जी पत्तागोबी आपण छान अशी बारीक कापून घेतलेली आहे. वेळ वाचण्यासाठी तुम्ही पत्तागोबी चॉपरलासुद्धा बारीक करू शकता. इथे मी चॉपरलाच ही पत्तागोबी बारीक करून घेतलेली आहे. अगदीही बारीक करू नका आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे. पाणी पूर्ण यातलं काढलेलं आहे. आता ही पत्तागोबी 1 ते 2 मिनटं छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे आणि वरून आपण भाजीला शिजण्या इतपतच पाणी घालणार आहोत. तुम्ही एरवी ही भाजी घरी करू शकता. चवीला अप्रतिम ही भाजी लागते. आता एक वाफ काढून घेणार आहोत आणि भाजी पाहू शकता पूर्णपणे यातलं पाणी हे सुकल्या गेलेलं आहे. आता ही अशा पद्धतीची भाजी तुम्ही मुलांना डब्यामध्ये द्या. मुलं नक्कीच डबा फिनिश करून येतील. तर आता आपण मुलांच्या छोट्या भुकीसाठी लागणारा डबा आहे तो तयार करून घेणार आहोत. त्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये एक हिरवी मिरची कट करून घातलेली आहे. आता हिरवी मिरची घातल्यानंतर इथे साबुदाणा बघा मी रात्रीच भिजत घातलेला होता. त्यामुळे साबुदाणा छान फुलतो आणि शिजतोसुद्धा चांगला. इथे पहा छान हा साबुदाणा आपण तेलामध्ये मिक्स करून घेणार आहोत. तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरीही चालेल. आता पूर्वतयारी जर केलेली असली तरी ही साबुदाणा खिचडीसुद्धा तुम्ही मुलांना वेळेवरसुद्धा करून देऊ शकता. बटाटा उकडून घेतलेला होता तो हाताने छान कुस्करून यामध्ये घालायचा आहे आणि यासाठी आपण दाण्याचं कूट करून घेतलेलं होतं. गरजेप्रमाणे दाण्याचं कूट यामध्ये घालायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं. छान असं मिक्स केलेलं आहे. कढीपत्तासुद्धा तुम्ही घालू शकता इथे जर मुलांना आवडत असेल तर. आणि पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. साबुदाण्याची खिचडी मुलं एरवीही घरी आवडीने खातात. त्यामुळे हा पदार्थही तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता. आता हे पूर्ण मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी अगदी अर्धा कप एवढं दूध घातलेलं आहे किंवा भाजीचा जी पडी असते त्याने भाजीची पडीभर दूध घातलं तरीही चालेल. त्यामुळे आपली जी साबुदाणा खिचडी आहे ती छान मऊसूत अशी शिजल्या जाते. आणि छान आता हे बघा मिक्स करून झालेलं आहे. आता यामध्ये तुम्ही अर्धा चमचा एवढी साखर घालायची. साखरही आपण या खिचडीमध्ये घालतो ती चवीला छान लागते. चवीप्रमाणे मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे यामध्ये. एक वाफ काढून घेतलेली आहे पाहू शकता आणि आपली मऊसूत अशी साबुदाणा खिचडी आता तयार झालेली आहे. मुलांना ही खिचडी तुम्ही आवर्जून डब्यामध्ये द्या. आता चला तर आपला डबा तयार झालेला आहे. डबा आपण आता तयार करूया. तर त्यासाठी चपात्या, शिजवून घेतलेली पत्तागोबीची भाजी आणि छोट्या भुकीसाठी आपण मुलांसाठी तयार केलेली साबुदाणा खिचडी अशा पद्धतीने मुलांचा डबा तयार झालेला आहे. आता तयार करणार आहोत डबा क्रमांक 6. तर त्यासाठी बघा सुरुवातीला तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी मोहरी घातलेली आहे. मोहरी छान अशी फुटू द्यायची आहे आपल्याला आणि मोहरी फुटल्यानंतर इथे मी त्यामध्ये एक कट केलेली हिरवी मिरची घातलेली आहे आणि आता जिरंसुद्धा घातलेलं आहे त्यामध्ये. जिरंही छान फुलल्या गेलेलं आहे. आता कढीपत्ता इथे मी घातलेला आहे. तोही छान तेलामध्ये फुटल्या गेलेला आहे.
आता आपण त्यामध्ये काही कोरडे मसाले घालणार आहोत. त्यामध्ये लहान अर्धा चमचा एवढी धनेपूड घेतलेली आहे मी. आता त्यामध्येच मी हळद देखील घालून घेतलेली आहे. आणि आता आपण त्यामध्ये जो उकडून घेतलेला बटाटा आहे त्याचे असे मी काप करून घेतलेले आहेत. थोडे बटाट्याचे काप तुम्हाला जर मोठे वाटत असतील तर तुम्ही असे चमच्याने फोडून घ्यायचे. बारीक कापून घेतलेली वरून कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ देखील घातलेलं आहे. तर अशा पद्धतीने छान आता आपण हे मिक्स करून घेऊयात. आता यावर मला थोडे बटाट्याचे काप काही मोठे वाटत आहेत तर ते मी अशा पद्धतीने फोडून घेत आहे. आणि छान आता हे पूर्ण आपण मिक्स करून घेणार आहोत. हिरवे मटार जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही तेही मिक्स करू शकता यामध्ये. आता आपण बटाट्याची ही पिवळी भाजी मुलांना देत आहोत तर अगदी साधी ही भाजी करायची, चवीला अप्रतिम लागते. अशा पद्धतीने ही आपली भाजीसुद्धा तयार झालेली आहे. तुम्ही बटाटे रात्रीही उकडून घेऊ शकता. आता तुम्ही पाहू शकता इथे आता आपण मुलांचा डबा तयार करत आहोत. तर इथे छोट्या भुकीसाठी आपण एखाद्या वेळी मुलांना फ्रूटसुद्धा देऊ शकता. तयार केलेली पिवळी भाजी आहे ही बटाट्याची, ती आणि त्यासोबत कापून घेतलेलं छान असं ॲपल, अशा पद्धतीने आपला हा डबा तयार झालेला आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपला जो मुलांसाठीचा टिफिन आहे तो तयार झालेला आहे. तुम्ही अशा पद्धतीचा मुलांना टिफिन करून द्या. मुलं आवडीने टिफिन खातील, मुलांच्या पोटात कडधान्य जातील, भाज्या जातील आणि मुलं पूर्ण डबा फिनिशही करून येतील. प्रत्येक आईलाच हा प्रश्न पडलेला असतो की मुलांनी पूर्ण डबा फिनिश करून यावा. तर आता त्यासाठी माझा हा छोटासा एक प्रयत्न. तुम्हाला यातला कुठला पदार्थ आवडला तो मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.